या पूर्ण तुमचा प्रसाद झालिया पूर्ण. हरिगुण वर्णी नमीजा हरिगुण वर्णी नमीजा. एका वंदितसे चरण एका वंदितसे चरण. सद्गुरूंचे 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 आदरे. सद्गुरूंचे 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 आदरे. दत्तात्रय हरिकृष्ण उन्मत्तानंददायक दिगंबर निर्वार पिशाच अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा ज्ञानेश्वरासी. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय मन. धन्य तुकोबा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ. जळी दगडा सहित वया तारियल्या जयशाला ह्या. धन्य तुकोबा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा. धन्य तुकोबा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ. संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा. जावे पंढरीसी आवडे मनाशी कधी एकादशी आषाढी हे. तुका म्हणे असे अर्थ ज्याचे म्हणे त्याची चक्रपाणी वाट पाहे. आत्ताच वारीवरून आलेच सगळे. पर्व काळ वारकऱ्याच्या जीवनातला हा पर्व काळाचे दिवाळीचे वारकऱ्याची. विठोबाचे राजामा नित्य दिवाळी विष्णुदास नामा जीवे भावी वाळी. म्हणून या आषाढी कार्तिकी म्हणजे हा वारकऱ्याचा पर्व काळ आहे. नक्कीच आता आपण सगळे वारी करून आलो. जे गेले नव्हते त्यांना पण वारी घडली. कारण इथून चिंतन वारीचं चालू होतं आणि जे वारीत गेले त्यांचं घरचं चिंतन चालू होतं. जे गेले त्यांनाच घडले असं काही नाही, पण जे घरी राहिले त्यांना पण वारी घडली. कारण आता बरेच जण अगोदर जाऊन आले, त्याच्यामुळे आज कोणता मुक्काम असेल काय असेल याचं सगळं असं डोळ्यासमोर चित्र उभं राहतं. आणि वारकऱ्याचे पथ्यचे महाराज ते. कारण जसं ब्राह्मणांना त्रिकाल संध्या आहे ना, तशी वारकऱ्याची संध्या आहे. वारकऱ्याचं जरा सोपं आहे. आपला मागं पण विषय झाला का सरकारी दवाखान्यासारखं आहे. लई सोपा परमार्थ. कुठलेच नियम नाही, अटी नाही. अर्थात आहेत पण सौम्य नियम आहे. माळ घातली म्हणजे खाण्यापिण्यावर बंधन येतं, तेवढंच एक महत्वाचं बंधन आहे. आणि तिसरं म्हणजे नामस्मरण. बाकीची काय कुठलं बाबा अमुक तुम्हाला विधी करावं लागन का नारायण नागबली करावं लागन, चारिधाम करून यावं लागन, असे अवघड बंधन कोणतेच नाहीये. हा परमार्थ आहे महाराज. आणि अवघड सांगून करणार नाही कोणी. ती एक संतांनी ओळखलं, समाजाची नस ओळखली, अवघड सांगून समाज करणार नाही. म्हणून संतांनी फार सोपा मार्ग सांगितला. दिंडीत आपण अभंग ऐकला, आवडे देवासी तो ऐका प्रकार. नावाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. हृदय कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. तुका म्हणे ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. म्हणजे काय संतांना आवडतं महाराज, काय भगवंताला आवडतं, त्याप्रमाणे आपण परमार्थ केला पाहिजे. त्या दिवशी चिंतनामध्ये ऐकलं तुम्ही, एखादी पतिव्रता असेल तर तिला स्वतःच्या मनाचं करून जमत नाही, तिला मालकाच्याच मनाने करावं लागतं. तसं परमार्थ पण संतांच्या, सद्गुरूंच्या किंवा भगवंताच्या इच्छेने करावा, तरच तो फलद्रूप होतो. मग त्याच्यामध्ये थोड्याफार अटी सांगितल्यात, साधारण आपल्यासारख्याला पाळता येण्यासारख्या. संतांनी पण वाऱ्या केल्या आणि आपण वाऱ्या करतो महाराज त्यांच्या पाठीमागं. आणि हा सोहळा पाहायला पाहिजे एकदा. कारण स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गेली. मला ते कुर्मदासासारख्याला इच्छा व्हावा पंढरीची वारी करायची. शरीर नाही, हातपाय नाही,
तरी इच्छा झाली महाराजांनी वारी केली. मग आपल्यासारख्याला तर सगळं अनुकूल आहे. म्हणून हे सगळं जव हे सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले सुहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. तीर्थयात्रा आपल्याला करायला सांगितल्या, वारकऱ्याला वारी करायला सांगितली, आषाढी कार्तिकीची वारी करायला सांगितली. भाऊ आपल्याला अनुग्रह देत त्यांनी 2-3 पत्ते सांगत आहेत. एक भगवंताची वारी वर्षातून एकदा बरं का, एक देवाघरची वारी व्हायला पाहिजे, एक संतांच्या घरची वारी व्हायला पाहिजे. म्हणजे एक पंढरपूरची वारी, एक देव आळंदीची वारी, त्र्यंबकची वारी, संतांची वारी आणि एक गुरुघरची वारी. 3 वाऱ्या तरी व्हायलाच पाहिजे एका वर्षभरात. काय 365 दिवसामध्ये 3 दिवस सद्गुरूंसाठी, भगवंतासाठी. मग थोडेसे नियम सांगितले संतांनी. त्या नियमाप्रमाणे जर केलं तर आपल्याला निश्चित जो संतांनी अनुभव घेतला तो अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण अभंग घेतलाय तुकाराम महाराजांच्या सेवेसाठी. नुकताच आषाढीचा हा पर्व काळ सोहळा संपन्न झालाय, चालू आहे. आणि ह्या पर्व काळामध्ये आपले हरिभक्त परायण आपले गुरुबंधू गणेश भाऊ आहेर यांच्या मनामध्ये सहज, कारण आता ह्या इकडं प्रपंचाच्या गडबडीत बॅटऱ्या उतरून जात्या आणि सत्संग 10 दिवस सारखा सत्संग, काय 3-4 तास झोपत असेल तेवढंच नाव, सारखा जाळा चालू आहे, सारखा जाळा चालू. मग ते सोडून यायला इथं आल्यावर करमत नाही परत. आणि ते बरं झालं भगवंताचं नियोजन असतं, कारण आता तिथून यायचं म्हणल्यावर जरा उचलून टाकल्यासारखंच होतं इकडं. का गा सासुरवासी माझं केलंय भगवंता. काय सासुरवास विचारायचा, संसाराचा धाक निरंतर आम्हाची, मरण भले परी काय अवकाळ आयशी. काय या प्रपंचामध्ये सांगायचं महाराज, तुम्ही आम्ही सगळे जाणकार मंडळी. म्हणून हे सगळं सोडून जेव्हा 10 दिवस माणूस सगळा विचार सोडून तिकडं जातो ना, म्हणून आनंद आहे बरं का. याला विसरल्यामुळं तो आनंद आहे. आणि इकडं आला का परत डोक्यात येत होतो, डोक्यात आला का परत चालू होतं सारखं. म्हणून थोडंसं याच्यापासून बाजूला करण्याचा प्रयत्न चांगला आहे. त्यांच्या मनामध्ये विचार आला, आज पर्व काळ म्हणलं, पर्व काळाचं काहीतरी सेवा करू आपण, भजनाला जाऊ म्हणले, भजनाला जायचा विचार होता. पण परत म्हणले थोडंसं आपले 10-5 जण बोलून सत्संग करू, त्या निमित्ताने अन्नदान होईल. आणि येथे एक शीत दिलेल्या अन्न होय कोटी कुळाचे उद्धार. कोटी याग केले पूर्ण, ऐशी महिमान या क्षेत्राची. पाहता क्षेत्रामध्ये जर अन्नदान केलं तर त्याचं काहीच्या काही पूर्ण सांगितलं. आता क्षेत्रामध्ये जाऊन कधी अन्नदान आपल्याकडून होणार आहे. म्हणून संतांनी असा मार्ग सांगितला का याला क्षेत्र करून टाकत. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परम पद बळ वैराग्याचे. आणि खरं महाराज आपला घरच मंदिर व्हायला पाहिजे बरं. किती दिवस मंदिरात जाणार आहे आपण, किती दिवस सोडून जाणार आहे. कर्मयोगी ना आपण, भगवंतांनी कर्मयोग सांगितला आपल्याला, आपण कर्मयोगी, आपल्याला सोडून जाता येणार नाही. म्हणून घराचं मंदिर व्हावं बरं का. आणि घराचं मंदिर होण्यासाठीच हे संतांनी जेवढा आटापिटा चालवला ना, हे केवळ आणि केवळ घराचं मंदिर होणं हा उद्देश. याचं तर व्हावं, पण याचं सुद्धा मंदिर व्हावं. इथं पण रामाने येऊन राहावा, इथं पण अयोध्या व्हावं, इथं द्वारका व्हावं, इथं वृंदावन गोकुळ व्हावं, इथं वाळवंट व्हावं. याचं आता वाळवंटातली पावर पाहिली ना आपण येतानी. काय आनंद आहे महाराज, काय आनंद आहे. कधी भेटतो माहिती आहे का तो आनंद, जेव्हा स्वार्थ नसतो ना काहीच, एकामेकाकडून जेव्हा काहीच अपेक्षा नसते ना, आणि तेव्हा जे प्रेम भेटतं ना, मग ते निरसा आनंद असतो, तो साजूक सुख माऊली त्याला म्हणतो. म्हणून तोच आनंद, थोडंसं तिथून आल्याचा विरह, आता एवढं सोडून तुम्ही सगळं अनुभवलं. काय काय मंडळींचं प्रेम आहे बा, काय अक्षरशः. आता हे दुखणं काय त्रास झाला म्हणून नाही बरं का, हे जे दुखणं जे ज्यांना थोडाफार जाणीव झाली ना, ते फक्त विरहामुळं दुख नाही बरं का. कृष्णे विधिली विरहिणी बोले, चंद्रमा करीतो उभा रागे माय, न लावा चंदनो अंगी, न घाला विंझन वारा, हरी विन शून्य शेजारू गे माय. तापली होती ना ती, कशाने तापली होती, ताप आला होता तिला, विरह का वेळ झाली होती, काय नेमकं काय झालं. अहो विरहाचं दुःख आहे माणूस, विराचे दुःख नाही सुद्धा आजारी पडतो बरं का माणूस. आणि हात तो विरायचे जाणवती ना कणकण, हे विरा तिथं कमी नाही झालं,
आता 10 दिवस त्रास झाला ना, पहिल्या दिवसापासूनच त्रास होता ना, का बरं नाही होत तिथं? रिटर्न यायच्या टायमालाच का बरं होतं? विरह महाराज हरी बिन शून्य शेज, काही नाही भगवंताशिवाय. माझ्या जीवेचे तुम्ही का हो नेना, माझ्या बळीया तो पंढरीचा राणावा, नंद नंदनू घडी घडी आणावा, तया विन न वाचती प्राण व माय. काय गवळणींची स्थिती आहे. आणि आपलं अंतकरण तसं व्हावं म्हणून हा सगळा खटाटोप आहे बरं का. आणि ते प्रेम तुम्ही आम्ही अनुभवलं म्हणून असं वाटतं सतत त्याच्यामध्ये राहावं, सतत त्याच्यामध्ये राहावं. मग आता त्याच्यामध्ये सगळे राहत नाही का हो? आता आपण पाहतो एवढं लाखोनी पब्लिक आहे, पण आपण जो अनुभवला आनंद तो त्यांना आहे का हो? थोडाफार भेटत असेल पण तो टिकत नाही. आता इकडे आल्यानंतर 8-8 दिवस महाराज 15 दिवस गणगण राहतील डोक्यामध्ये, महिनाभर गणगण जात नाही. सकाळीच ती एक ताई आली होती आपल्या बरोबर होती चिंचवशी, म्हणजे नुसते टाळाचा आवाज ऐकू येतोय कानामध्ये, नुसतं सारखं ते समोर कीर्तन ते वारीन सगळं ते तसंच तसंच दिसू राहिले. म्हणते कशाचा परिणाम आहे? पंढरीचे होतो मोठे. हा काय संतांनी लिहून ठेवलं, पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे म्हणले. ते असं भूत आहे ना, ये भूत तरी उतरवत्या त्या. काही वड्यावर राहत्या, काही वडाच्या झाडावर राहत्या, काही पिंपळाच्या झाडावर राहत्या. हे आहे ना भूत, हे सामान्य भूत आहे महाराज. हे भूत एखाद्या मांत्रिकाकडे गेलं तर ते उतरवते त्या खाली जाते, आपला अनुभव आहे. पण हे भूत ज्याला ज्याला लागलं ना आजपर्यंत त्याचं उतरलं नाही माणूस. ते पुढं काय, पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे, बहु खेचरीचे रान. पुढं तिथं जाऊ नका म्हणले तुम्ही. आता गेले नाही हा, जे गेले नाही तिथं ते परत आले नाही म्हणले. एवढं डेंजर भूत आहे ते, गेलं का सोडीतच नाही म्हणले. तू का पंढरीशी गेला पुन्हा जन्म नाही आला. काय ताकद आहे भगवंताची, काय कृपा आहे. अरे जन्म नाही येणे ऐसे केले, याच्यासाठी परमार्थ आहे. कुठं आपला परमार्थ चालला, आपलं अंतकरण शुद्ध नाही. अंतकरण आणि अंतकरण शुद्ध झाल्यावर आपल्या बापाला सुद्धा अनुभव येणार. या अंतकरण गवळ जोपर्यंत जात नाही ना, एक थेंब यायला पाहिजे भगवंताच्या आठवणीत, सद्गुरूंच्या आठवणीमध्ये. एक थेंब जरी डोळ्याला आला ना महाराज, तुम्ही अनुभवलं. आता हे मंडळी होते, हे म्हणले सगळं होतं आम्हाला, फक्त डोळ्यात पाणी कधी येत नाही ना, आयुष्यात येणार नाही असं वाटतं म्हणले आम्हाला. बरेच जणांचे अनुभव येते आणि मोकळे झाले यावेळेस. म्हणजे काय भगवंताची कृपा असते बरं का, शुद्ध कृपा भगवंताची. परमार्थाचा अनुभव घ्यावा महाराज. लयच गप्पा मारल्यापेक्षा, लय बोलण्यापेक्षा, लय वाचन, लयच भलतच काहीतरी करण्यापेक्षा आहे ना, भगवंताच्या सद्गुरांच्या विरहामध्ये आठवणीमध्ये एक थेंब तुमच्या डोळ्यात आला ना महाराज, काही यज्ञ केल्याचं पुण्य भेटत. तोच अभिषेक आहे खरा भगवंताला. काय लागत भगवंताला? काय नाही, थोर प्रेमाचा भुकेला. आता त्याच्याकडे सगळं आहे, काय कमी त्याच्या? ऐका यशस्वी अवधारे, ज्ञान वैराग्य ऐश्वर, हे गुणवर्य वस्ती जेत, म्हणून तो भगवंत. अरे त्याच्याकडे सगळे, आपल्यापासून काय राहिलं त्याचं? काय देऊ शकतो आपण भगवंत? आणि कोणाचंही आहे, कोणाचंही विचार नाही महाराज, विचार नाही. महाराज सांगतात सारासार विचार करा उठाउठी, नामधरा कंठी विठोबाची. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराला दुर्घट भवसिंधू. महाराज हे भवदुःख प्रत्येकाच्या पाठीमागं लागलं बरं. आणि याच्यातून सुटायचं जर असेल ना, तर हा एकमेव मार्ग आपल्याला संतांनी सांगितला. बरेच पथ्य पाळायला सांगितले. मग ते पथ्य जर पाळले ना, तर पहिला काही परिणाम होत असेल ना, सगळ्यात पहिले तर त्याचं चित्त शुद्ध होतं, अंतकरण शुद्ध होतं. आणि अंतकरण शुद्ध झाल्याशिवाय किती भक्ती करा तुम्ही, समाधान नाही भेटणार. सगळं भेटेल, बाकीचं सगळं भेटेल, पण चित्त स्थिर नाही होणार महाराज, चित्त शांत नाही होणार. संतांचं जसं झालं ना, आता कोठे धावे मन तुमचे चरण देखल्या, भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद. आपल्याला नाही ना ते अनुभव येत, का नाही येत? का आवरण आलं त्याच्यावर. मग ते आवरण काढण्यासाठी हे सगळ्या दिंड्या वाऱ्या. मग तिथं गेलं का अंतकरण पवित्र होतं, शुद्ध अंतकरण होतं. कारण वारीचं एक विशेष आहे महाराज, अज्ञान इतकं आहे माणसाचं, शास्त्र वाचायला पाहिजे थोडंसं. आता सांगणारेच वाचते, नाही ऐकणार आहे का वाचा.
धर्माच्या आपल्या इतक्या हलकाशामुळे झाले, शास्त्राला सोडून काही गोष्टी घडायला लागल्या, म्हणून त्याचा अनुभव येणार, म्हणून त्याचा आनंद येणार. म्हणून वारी करायची असते ना, ही भगवंताच्या भेटीसाठी नाही, वारी देवाच्या भेटीसाठी नाहीच आहे, देवाच्या दर्शनासाठी नाही, देवाचा अनुभव घेण्यासाठी वारी आणि संतांच्या भेटीसाठी वारी. महाराज वारीमध्ये का जायचं? होती संताची होती संताची सांगू सुखाच्या गोष्टी. आता इकडे बसल्यावर दुःखाच्याच गोष्टी. आम्ही दुपारी लहान भाऊ मी गेलो होतो एखादी, अहो काय तळमळ या लोकांची चित्ताची. प्रपंचकाजवळ बसा तुम्ही थोड्या वेळ जाऊन, अहो इतक्या तक्रारी त्यांचं ऐकून आपल्याला असं उचलून टाकल्यासारखं होतं. सुखाच्या गोष्टी कुठं होतील? अहो या संतांजवळच होतील. ज्यांनी त्याचा अनुभव घेतला ना, तेच आपल्याला सुखाच्या. पण कधी पुसता सांगे नाही इथं गोचमा, त्यांना जाऊन त्यांच्याजवळ बसावं लागेल, विचारावं लागेल, तेव्हा संत सांगत असताना. म्हणून वारी संत भेटण्यासाठी वारी करावं बरं का. कारण या परवा काळाला सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रातून, भारतातून, आता तर परदेशातून वारी आली. परदेशामधून काय भाव असेल त्या लोकांचा. अहो आपण 200-300 किलोमीटर जाय ना, ते आले कुठून? नवे कपडे घालायचे, चिखलात लोळायचे. काय आता ते वारकऱ्यांची स्थिती सांगायची. कशाचं भान आहे का हो त्यांना कपड्याचं? इकडं आपण जर धक्का नाही लागून देत, कशाचंच भान नाही महाराज. एवढ्या चिखलात, पाण्या पावसामध्ये, प्रतिकूल परिस्थितीमध्ये परमार्थ आहे. काय त्या परमार्थाचं समाधानी फळे बरं का, समाधान परमार्थाचं. आणि तुम्ही अनुभवतोय तुम्ही आम्ही ते सुख. पण त्याला तो आनंद जर घ्यायचा असेल ना, मग त्याला महाराजांनी काही अटी सांगितल्या. का संपदा सोळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा. हे सगळं वैभव आहे ना, याच्यात जोपर्यंत माणूस अडकलेला आहे ना, तोपर्यंत ते सुख नाही भेटणार. गाड्या काहीतरी, आता एखादी समजा ग्लास आहे, त्या ग्लासमध्ये एक तर पाणीच राहील किंवा हवाच राहील, दोन्हीपैकी काहीतरी एकच राहील. एक लय भारी व्हिडिओ, आता मला डॉक्टरांकडे गेलो होतो ना, मोरे डॉक्टरांकडे, त्यांनी आता लय धार्मिक आहे ते, एकदम स्थिती चांगली त्यांची. त्यांनी एक व्हिडिओ दाखवला का एक सॉफ्टवेअर इंजिनियर होता, वयस्कर होते ते, रिटायर होऊन बरंच काहीतरी 7-8-10 वर्ष झाली होती, आणि वारीला आलेले होते ते. त्यांचे अनुभव ते सांगत होते. म्हणले परमार्थ जर करायचा असेल ना, प्रपंच करून परमार्थ होणार नाही म्हणले सोयीवर. आता होतो बरं का, ते ज्याचं त्याचं ज्ञान असेल, पण मला त्याच्यात सांगायचा मुद्दा काय आहे का, प्रपंचात किती जरी नाही म्हणलं ना, म्हणले खोटं बोलावं लागत. आणि अशा थापा मारून आपण देवायला भेटायला निघालो, कधी शक्य व्हायचं खोटं बोलून? त्याच्यात त्यांनी अजून एक मुद्दा सांगितला का, म्हणले समजा रजा घ्यायची, तेव्हा असं सांगितलं दिंडीला जायला रजा घ्यायची. मग खरं बोलून जमत नाही ना, मग नाईलाजाने काय होतं, तिकडं तर जाणंच आहे आपल्याला, खोटं बोलावं लागत ना. खोटं बोलून परमार्थ करायचं काय तुमच्या पदार्थ पडणार? त्याच्यापेक्षा परमार्थ करायचं म्हणले सगळं सोडून दिलं. कंपनीचा मालक 2-3 कंपन्या होत्या, सॉफ्टवेअर कंपन्या, हे सोनी कंपनीचं ते सॉफ्टवेअर वगैरे त्यांना पुरवायचं म्हणे, आणि सगळ्या वैभवाला लाथ मारून, आणि म्हणले 5 जीवनाचा आनंद घेतला भगवंताच्या वारीला. म्हणजे याचा जोपर्यंत वीट येत नाही ना, तुकाराम महाराज मग अनुभव सांगत आहेत, विटले हे चित्त प्रपंचापासून व मन ते मनी बैसलेसे. याचा जोपर्यंत वीट येत नाही ना, वीट, तोपर्यंत देव आवडत नाही बरं का. आता जो आपल्याला आवडतो ना, ते आपल्या सवडी नाही, ते आपल्या सवडी नाही. मग हे करता करता उरला जर वेळ याच्यातून, तर परमार्थाचा विषय. संतांचं तसं नाही. त्या महाराजांनी अनुभव सांगितला ना, कोणत्या महाराजांचं 22 तास नामस्मरण करायचे म्हणे, आणि उरलेल्या 2 तासात सगळं. तर आपल्याला इतकं नाही शक्य होणार, कारण ते महात्मे, त्यांचा अवतार त्याच्यासाठी झाला असेल, म्हणून त्यांच्याकडून इतकं घडलं. 22 तास नामस्मरण करायचं. 22 तास कशाला म्हणतात दिवसभरातले, आणि उरलेले 2 तासात मग आंघोळ असं काय त्याचं नित्यनेम असं दररोज. पण ठीक आहे, आपण आपल्या मागं लय राड आहे बाबा. मग थोडीशी सवलत घेतली, निदान उलट्या तरी करून मग 22 तास प्रपंच करून 2 तास करायला काय हरकत आहे? जाऊ दे 2 तास, 1 तास, अर्धा तास. आपल्याला किती सांगितलं सद्गुरूंनी, किती सांगितलं?
10-20 मिनिटं सांगितलं. मोठके निमिष भरी हा या माऊली तर आठही म्हणत्या, प्रहारामध्ये. या 8 प्रहारा माझी मोठकी निमिष भरू तरी गायसे करी, या 8 प्रहारा माझी मोठकी निमिष भरी देत जाय. मग याचा अर्थ कायम तेवढंच करायचं का? दररोज उठलं पण एकदा राम म्हणलं झालं काम. निमिषभर सांगितलं ना, निमिष म्हणजे किती, पापणी लावून आणि उघडून एवढा वेळ. मग तेवढा वेळ एकदा राम म्हणलं तर झाला ना तेवढा वेळ. मग दिवसभर काहीच नाही करायचं. अरे सुरुवात आहे, हळूहळू हळूहळू आपल्याला अखंड चिंतन विठोबाचं कसं होईल याच्याकडे जायचंय. पण त्याच्यासाठी अगोदर काय करावं लागेल, याची आवड जर निर्माण व्हायची असेल ना आपल्यामध्ये, वैराग्य त्याच्यासाठीच लागतं बरं. भाऊ नेहमी सांगत आहे, वैराग्य परमार्थामध्ये भगवंताला मिळवायला वैराग्याची गरजच नाही, कारण भगवंत सहज साध्य आहे, भगवंत सहज भेटतो. संतांचा अनुभव आहे ना, काय केलं संतांनी, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव गावे, येणे सोसे मन झाले आववारी, परत माघारी येत नाही म्हणे. काय सगळ्या संतांनी तेच केलं, नारायण नारायण भगवंताचं नामस्मरण केलं आणि त्यांना भगवंताची भेट झाली. मग वैराग्य कशासाठी लागत, भाऊ नेहमी सांगत आहे का हा प्रपंच सोडायसाठी वैराग्य लागत, कारण हे सहज सुटत नाही, हे विषय सुटत नाही. मग तुकाराम आपलं प्रमाण झालं, मृत्यूलोकी आम्हा आवडती परी नाही एका हरिनामी विन, दुसरं काही आवडत नाही म्हणलं. आता फक्त तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग, विठले हे चित्त प्रपंचापासून व मन ते मनी बैसेलेसी. कशी अवस्था झाली तुकाराम महाराजांची. अगोदर तर सगळं वैभवात करीतच होते संसार, सगळं व्यवस्थित चालू होतं ना. उलट आपल्या कष्टात काही शेकडो एकर जमीन होती त्यांची, जहागिरी होती घरी, व्यवसाय होता बरं मोठा. आता गाडी भर वया होत्या उधारीच्या, गाडी भर किती वया असतील ना, किती उधारे असतील. मग तेवढे उधार ठेवले असतील, रोखीतले व्यवहार किती असतील, तेवढे उधाऱ्या होत्या ना. गाडी भर अर्धे वाटून घेतल्या, रोखीतले व्यवहार किती असतील. रोखीतल्या व्यवहारापेक्षा उधार कमीच करीन ना, तर उधार जास्त राहते. मग एवढं वैभव असताना ते तुकाराम महाराज म्हणतात, विठले चित्त प्रपंचापासून व म्हणते म्हणजे सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडी जैसे. मग ह्या प्रपंचाचा वीट जोपर्यंत येत नाही ना, तोपर्यंत भगवंताची आवड निर्माण होत नाही. म्हणून महाराजांच्या पण जीवनामध्ये तीच स्थिती झाली. संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा. मग एकदा जर हा आनंद घेतला ना वारीचा, एकदा जर माणूस वारीत आला ना, तर परत दुसऱ्या वर्षी येणार नाही असं होणारच नाही. लईच आता एकदम अडचण आली वा, तर आपल्यात हे मंडळी सगळ्यांच्या अनुभव आहे, काय काय अडचणी घरामध्ये, ज्याचं त्याचं जास्त त्याला माहिती आहे. भयान परिस्थिती काही काही सोडूनच येऊ शकत नाही अशा परिस्थिती. पण भाऊ कायम सांगत आहे, भगवंत कधी कधी परीक्षा पाहतो. मग निघायच्या टायमाला पायावर कुऱ्हाड पडन म्हणजे, निघायच्या टायमाला आता वारीत निघायचं, अडचणी येतात ना, आपण पाहिलेलं आहे. आता माणसं कॅन्सल झालीच का नाही काही निघायच्या टायमाला, पण एवढ्या याच्यावर जो पाय देऊन येईल ना, मग त्याला हे सुख आहे बरं का, त्याला हे सुख आहे. तसं भेटत नाही, त्याग करावा लागतो महाराज, त्याग आपल्या सवडीने परमार्थ करून जमणार नाही. म्हणून या दिंड्यावारे हे साधना अंतकरण शुद्धीचे, आणि शुद्ध अंतकरणामध्ये तो बोध ठसतो माणूस. चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काय, चित्त शुद्ध नाही निर्मळ जीवन काय काय करेल. साबण लय भारी आणली म्हणजे, कोणती काळी साबण आहे, लयच भारी साबण आहे, भेटत नाही कुठं, ती ठराविकच ठिकाणी भेटत. अरे पण पाणीच गटारातलं असलं आंघोळीत काय करणार आहे, काय करेल ती साबण, पाणीच जर घाण असलं तर. म्हणून नाही निर्मळ जीवन तरी काय करेल साबण. तसं गज अनुग्रह झाला, प्रबोध झाला, येतं आवरण, परत आवरण येतं, ते येऊ नये म्हणून संतांचे प्रयत्न आहे. म्हणून हा सगळा खटर सारखं आवरण येतं. बरं आवरण आले पण पाहिजे बरं का. आता हे इतके बारीक बारीक गोष्टी ना आपल्या लक्षात येत नाही त्या. तर समजा पहिले ते कंदील होते घरामध्ये, बरोबर आहे ना, कोणत्या कंदीला काजळी येते, काच कोणत्याची काळी होती, जो चालू आहे त्याचीच काळी होईल ना, तर बंद कंदीलाची होईल काच काळी होईल का. मग ती काजळी येणं सुद्धा हे चालू असण्याचं लक्षण आहे. आता ज्यांचा काहीच परमार्थ असेल, ज्यांचा संबंध नाही, त्यांचं मजेत चालू आहे. अडचणी कोणला आहे, अडचणी कोणला आहे. जो ह्या मार्गाला लागला ना महाराज, सरळ मार्गाला, ज्याचा मार्गक्रमण चालू झाला ना, त्याच्याच जीवनामध्ये अडचणी
म्हणून जर कंदील चांगली चकाचक काच पुसली आणि ठेवून दिला, किती दिवस तसाचे तसा राहील ना तो. पण नाही, कंदील जर चालू ठेवायचा म्हणला ना तर त्याला दररोज पुसणं आहे, दररोज पुसावं लागणार आहे, दररोज ती काच काळी होणार आहे, दररोज पुसावं लागणार. तसं हा परमार्थ आहे महाराज. याला जर चालू ठेवायचं असतं ना तर दररोज याला पुशीत जावं लागेल, दररोज बरं, दररोज. मग आज लावला म्हणून जाऊ द्या, मग उद्या पुसलाच नाही, मग उजेड आहे. मग उजेड नाही, मग अंधाराचा अंधार आहे महाराज सगळीकडे. तसं याच्यात थोडं जरी आपण याच्यापासून लांब गेलो ना परत काजळ येते. म्हणून हे सारखं सत्संग सारखं चालू जागवायचं काम, दिन रजनी हाची धंदा सारखं. स्वतःनी भरपूर अडचणी सहन केल्या महाराज संत, आणि आपल्यासाठी हे सगळं तयार करून ठेवलं. संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा. सगळं एवढं महाराजांचं वैभव होतं, पण कंटाळा आला महाराज. आणि आपल्यावर ज्या अडचणी येतात ना आज पण, कदाचित त्याचा उद्देश हाच असावा बरं का. आपला विषय झाला ना आता काय, याचा वीट जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत माणूस भगवंताकडे खेचला जात नाही. मग याचा जर वीट आणायचा असेल तर काय करावं लागेल? अडचणी निर्माण करावं लागतील भगवंताला घरामध्ये. हा, प्रतिकूल परिस्थिती आपल्या जीवनामध्ये निर्माण करावं लागेल तर माणूस देवाकडे जाईल. नाही तर लय अनुकूल परिस्थितीवाली पडले जगात, काही संबंध नाही देवा. देव विसरला ना, तो विसरला आणि हे घेऊन विसरले, काहीच संबंध नाही. नाही मग असं नसतं. ज्या भगवंताच्या कृपेने हे सगळं चालू आहे ना त्याचं देणं लागतो आपण. ज्या संतांच्या कृपेने हे सगळं चालू आहे त्यांचं देणं लागतो आपण. आणि याची आवश्यकता आहे महाराज. सुखी जर व्हायचं असेल ना त्याला परमार्थ सोडून दुसरं साधन नाही. ज्याला सुखी व्हायचं त्याने हेच एकमेव मार्ग, तो आपल्याला संतांनी सांगितला. म्हणून मनाची अशी अवस्था व्हावी जशी संतांच्या मनाची अवस्था झाली. संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचं. मग सारखी वाट पाहत येई गातो माय, आहे ना अभंग, येई गातो माय बापा पंढरीच्या राया, येई गातो माय बापा पंढरीच्या राया. तुझ विनशीन वाटे क्षीण झाली काया, तुझ विनशीन वाटे क्षीण झाली काया, ये गा तू माय बापा पंढरीच्या राया. ची संतांची स्थिती झाली महाराज. त्यांनी ओळखलं का भगवंत सोडून आपल्याला ह्या व्यवहारामध्ये प्रपंचामध्ये सुखच भेटू शकत नाही. म्हणून त्यांना आता याची आवड राहिली नाही त्यांच्या मनामध्ये. प्रपंचविषयी, संपत्तीविषयी, मुलाबाळांविषयी आवड नाही राहिली. म्हणून तो मूल तुडवलं ना महाराज. काय भजनाची ताकद आहे. आणि आता सकाळी तिथे चिंतपूरला गावातले माणसं आले, ते भांडणं झाले म्हणजे दिंडीत, मारामारी झाले डायरेक्ट. परमार्थ कशासाठी महाराज? आता आपण सत्य करतो गावामध्ये, दिंड्या करतो. राऊत बाबांनी काय उदाहरण भारी सांगितलं. राऊत महाराजांनी कीर्तनामध्ये म्हटले, सध्या जगात चालू परिस्थितीवर, चालू घडामोडीवर ते बोलले का आमची आई भोळी म्हणे. आणि अडाणी माणूस फसतो बरं का. लय अडाणी पण असू नये. अडाणी असलं तर चालतं, पण त्याचा भाव शुद्ध पाहिजे. मग भाव शुद्ध पाहिजे, त्याची श्रद्धा पाहिजे, भगवंतावर विश्वास, अतूट विश्वास पाहिजे. मग चालत त्या साधे भोळे असले तरी. पण इतके पण भोळे असू नये. म्हणले आमच्या घरी ते रायरांचा आला म्हणले एक दिवस. आणि ते आता त्यांचं बोलणं बिलणं खतरनाक राहतं. तुमच्या मुलाने असं केलं, ते केलं, हे केलं, आता उचलून न्यायचं म्हणले तुमच्या मुलाला. गाडी आली म्हणले साहेबाची. अहो घाबरली ना ती आई, तिची अडाणी होती. घाबरली आई, काय करायचं आता. एवढा मोठा गुन्हा केला, लय मोठा गुन्हा केला म्हणजे आता काय पर्यायच नाही म्हणले. त्यांना अटक केल्याशिवाय जमत नसतं. घाबरली मग आई, काय करायचं आता, घरी कोणी नाही. नाही म्हणतो भाऊ, पोरगा आमचं एकुलते एक पोरगा आहे. भाऊ हे पोलीस स्टेशनचे काय आम्ही अजून पायरी कधी चढेल नाही. ते लय अवघड, कोर्ट झालं, पोलीस स्टेशन झालं, दवाखाना, लय अवघड आहे. नको म्हणले, काहीतरी मधला मार्ग असेल तर काढा. म्हणले हा चालेल ना, द्या म्हणले असं काही तर घरामध्ये. मग दिले म्हणले 1000-2000 रुपये, काय होते ते एवढेच म्हणले. बरं भागून घेऊ म्हणले एवढ्या वेळेस. आणि गेले ना महाराज तेवढे पैसे घेऊन. मग आता हे खरे पोलीस होते, एक खोटे पोलीस होते, पण ओळख नसल्यामुळं घाबरले ना ती बाई.
ओळख नसल्यामुळे घेऊन गेले ते पैसे. मग संध्याकाळी पोरगा घरी आला, त्याला सांगितले भाऊ वाचला बरं का तू. माझे भाऊ वाचला म्हणल्या, नाही तर तुला धरूनच न्यायला आले. काय झालं आई? मी म्हणले 2-3 हजार रुपये मी दिले तर औषध मिटलं म्हणे. तू काय उद्योग केले म्हणे. साहेब आले होते, डायरेक्ट साहेबाची गाडी आली होती, त्यांच्या पाया बिया रावण्या करून आणि मी वाचवलं. 2-3 हजार दिले तेव्हा ते गेले. तसंच परमार्थात चालू आहे. आता हे पैसे घेऊन परमार्थ चालू आहे ना. अरे यांना ओळखूच नाही आले खरे संत कोणते आणि खोटे संत कोणते. रायरांनी घेऊन गेले म्हणले, ते लई मोठा सप्ताह केला आम्ही गावामध्ये म्हणले. तर सगळ्या रायरन घेऊन गेले म्हणले. काय काय काम आलं त्याच्यातलं? काय महाराज हेच आनंद असतो बरं का. दिशा भेटते जीवनाला. आपण सगळं अनुभव महाराज. एवढा मोठा सोहळा सेवा करतो प्रत्येकजण. काय या मंडळींची सेवा आहे, पाहण्यासारख्या गोष्टी. आपण स्वतः त्याच्यातून त्यांच्याकडून घेतल्या पाहिजे ते गुण. सेवाभाव, काय सेवाभाव आहे त्यांचा. तसं वास्तविक आपल्याला त्यांचं काय नातं आहे? काहीच नातं नाही, काही देणं घेणं नाही, व्यवहार नाही, काही नाही, काही नाही. तरी पण येताना काय स्थिती होती त्या मंडळींची, एकदा हा सोहळा अनुभवायला पाहिजे. म्हणून संतांचा अट्टहास. आणि ते सुखाची एकदा गोडी जर लागली ना ते मनाला, तर मग ते परत माघारी येत नाही. मग याच्यामध्ये रमत नाही. मला मन हे वेडे रमतची नाही, मज कृष्ण भेटवा बाई. त्यांची अशी अवस्था होती का मग भगवंताशिवाय काहीच नको. आता एक भगवान परमात्मा तो आणि मी, एवढंच एक नातं शिल्लक राहतं मला. बाकीच्या सगळ्या याच्यावर झाकण पडतं. म्हणून महाराज म्हणतात, संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा. बऱ्याच संतांचे अनुभव आहे ते. नाथबाबा असतील पैठणचे, संपत्ती भरपूर आहे पण आसक्ती नाही त्याच्याविषयी. आपल्याकडे किती घे पण आपला जीव त्याच्यामध्ये अडकलेला आहे, म्हणून ते त्रास देत नाही. तर पैसा त्रास देत नाही. गोंदवलेकर महाराज म्हणले, पैसा त्रास देत नाही, विद्वत्ता त्रास देत नाही. एखादा लय हुशार अभंग जरी असन, भक्ती प्रेम सुख नेनवे अनिका, वाचित पंडित ज्ञानी यांची, आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ त्या. आता जरी वाचक आहे, पंडित आहे, यांनी ज्ञान मिळवलं ना, आता गाथा पाठ केला, सोपं आहे का? ज्ञानेश्वरी पाठ केली, सोपं आहे? नाही महाराज, सोपं नाही. मग एवढं त्याने ज्ञान मिळवलं. ज्ञान हे उद्धाराचं साधन आहे. ज्ञान झाल्यानंतर काय होतं? उद्धार होतो. आणि तेच ज्ञान जर पचलं नाही ना तर ते नरकाला घेऊन जातं. मग विद्वत्ता कमवायची नाही का? पैसा कमवायचा नाही का? मग गोंदवलेकर महाराजांनी त्याला दृष्टांत दिला आणि त्याच्यावरचा उपाय सांगितला. पैसा कमवा म्हणले, विद्वत्ता कमवा, पैसा कमवा. फक्त त्याच्याविषयी जी आसक्ती आहे ना ती नष्ट झाली ना, म्हणजे जुळणीया धन उत्तम व्यवहार आहे, उदास विचारे वेच करी. संपत्ती आहे, भरपूर पैसा आहे, पण त्याचा विनियोग जर व्यवस्थित केला ना, धर्म कार्याला त्याचा विनियोग केला, तर मग त्याचा शेवटी सांगितलं ना तुका म्हणे, याचे आश्रमाचे फळ परमपद, ते भगवंताचं पद आपल्याला प्राप्त होतं महाराज. पण त्याच्यासाठी थोडी संसार प्रपंचावरची आसक्ती कमी व्हायला पाहिजे. कर्म तर आपल्याला करावंच लागन, पण संसारी असावे असोनी नसावे, ह्या पद्धतीने भगवान परमात्म्याची भक्ती करावं लागल. म्हणून संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा. वर्षभर वाट पाहावं लागत सोहळ्याची, 1 वर्षभर. आणि एकदा तिची गोडी लागली ना, आता परत येतानीच परत पुढच्या वर्षीची तयारी. परत येतानीच असं मनामध्ये वाटत, आता परत कधी येणार आहे? वर्षभर. आता तिथून निघलो होतं, त्या मंडळींचं चालू होतं ना, आता परत वर्षानीच गाठ म्हणली. 1 वर्षाने किती वाट पाहते ते म्हणजे, आपले घरचे आपली वाट पाहते नाही, एवढं प्रेम आहे. आणि आपल्याला पण असं वाटतं कधी परत सोहळा आहे, कधी परत. आता एवढे थकून आले तरी परत आज कोट्यामुळे जायची काय गरज होती? एवढे आता थकूनच आले ना, आजारी पडले ना, तिकडून परत काय गरज होती? आता ते टकळा लागला ना. टकळा म्हणजे काय? व्यसन लागलं. ते एक व्यसनाचे बरं का, हे पण व्यसनाचे. एकदा एक तर लागत नाही, चांगल्याला लागत नाही व्यसन, पण एकदा जर लागलं ना तर मग त्याच्यातून बाहेर नाही निघता येत मला. चांगले म्हणून म्हणले ते पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे. त्यांनी जर एकदा धरलं तर तो परत. पुतना मावशीला तेच केलं ना, पुतना मावशीच्या छातीवर बसला आणि मग आता विष तर पेलच,
दूध प्याला, विष प्याला, रक्त पिऊन घेतलं, पंचप्राण त्याचं पण प्राशन केलं, जीव ओढून घेतला सगळा, सोडलं नाही ना तसं. सायुज्य मुक्ती दिल्याशिवाय भगवान परमात्मा सोडत नाही. एकदा धरला ना मग तो राक्षस का असा ना, अनाथ अपराधी पतित आगळा परी पाय वेगळा कसा जरी असला ना, तो एकदा भगवान परमात्म्याच्या कचाट्यात किंवा संतांच्या तावडीत जर तो सापडला ना, मग संत सोडित नसत्या बरं का. पण थोडं आपलं पण काम आहे, आपण त्यांच्या जवळ जाणं. म्हणून संपदा सोहळा नावडे मनाला लागला, टकळा पंढरीचा सारखं मग त्यांच्यामध्ये वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. आणि कमी द्या काय पुढं, आणि कमी देवा काही नेणं. दुसरं काही त्याला आवडत नाही सारखं. आता इतकं 10 दिवस जाऊन आल्यावर पण परत हे काय करायचं उद्देश आहे, हे करायचं उद्देश. आता बाकीचे म्हणजे 10 दिवस भरपूर झाला, आता घरचं पहिले पाहावं लागेल काहीतरी जाऊन. 10 दिवस आता तिकडे गेलो, घरी काय राहिलं असेल कामधंदे ते पाहावं लागतील ना. पण परत हे नियोजन कशामुळे, त्याच्याशिवाय करमत नाही. आता त्याच्याशिवाय करमत नाही. अष्टभोग भोगणे माते नाही चाल, भक्ती प्रेम गोड. आता हे सगळं अनुकूल आहे म्हणले घरामध्ये, पण याचा कशाचाच भोग घ्यावा वाटत नाही आता, कशाचा. कारण त्या आनंदापुढे हे सगळे आनंद फिके आहे ना. किती पैसे दिले तर आपण असा आनंद भेटेल बरं वारीतला. इकडं व्यवहारामध्ये आपण जे अनुभवलं मग 10 दिवसामध्ये किती पैसे दिले म्हणजे. आता इकडं गण लाखोनी खर्च करून पाहिले ना आपण प्रपंचामध्ये. भारी भारी आयर घेऊन पाहिले, भारी भारी कन्यादान घेऊन पाहिले, पैशाचे आयर केले, सोन्याचे आयर केले. खर्च कमी केला का आपण इकडं? अहो पार हा तक काय नाही करीत लग्नात, पोरीच्या लग्नामध्ये, पोराच्या लग्नामध्ये काय नाही करीत. मग प्रत्येक दुसऱ्याचं समाधान करायचा किती प्रयत्न करतो अंतःकरणापासून आपण, होतं का नाही. कुठं कुठं उघडच पडत माणूस. बरं एकदा केलं, आता मग पुढच्या पोरीच्या लग्नात करावं नाही लागणार, करावंच लागणार आहे परत तेवढं. तरी पण ते पूर्ण होणारच नाही, तरी कोणी नाराजच होणार आहे. मग हे जे शुद्ध प्रेम आपण अनुभवलं, किती पैसे देऊन भेटेल बरं. पैशाचा विषयच नाही हा. अंतकरण त्याला शुद्ध व्हावं लागतं. आणि हे शुद्ध अंतकरण करण्यासाठी साधन आहे बरं का. थोडं वाचन असावं, थोडं नामस्मरण नित्य नियमाचं असावं. दररोज नामस्मरण, दररोज थोडं 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 नामस्मरण. आणि अंतकरण शुद्ध जोपर्यंत होत नाही ना, चित्त शुद्ध जोपर्यंत होत नाही, येऊन गोपाळ राहते ते तुकाराम महाराज म्हणले ना, त्याच्याशिवाय. आणि गोपाळ येऊन राहतो म्हणजे काय, ते सुखच इथं आपल्याला आतमधून प्रगट होत असतं महाराज. हे काय वस्तू बाहेरून मिळवायच्या नाही, हे सुख आतून मिळवायचं असतं. म्हणून महाराजांची अशी स्थिती झाली का त्यांना आता घरचं सगळं वैभव आवडत नाही, काही नाही. त्यांच्या डोक्यातच तो विषय राहिला नाही. त्यांचा विषय नारायण झाला. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता काहीच आवडत नाही. का बरं? का आपला तो एक देव करून घ्यावा. तो भगवान परमात्मा जर एकदा आपला करून घेतला ना, तर मग पुढचं चरण काय त्याचं, नावडे जन धन माता पिता. काय निर्वाणी गोविंदासे मागे पुढे काहीच साकडे. मग अशा पद्धतीने ज्यांनी भक्ती केली ना, याच्याविषयीची सगळ्या विषयीची आसक्ती सोडून आणि भगवान परमात्म्याचं भजन केलं ना, तर भगवान परमात्मा आपला होतो. आणि एकदा देव जर आपला झाला ना, तर मग अविनाश करी आपली ऐसे लावी मना पिसे. त्याच्यासारखंच करतो महाराज. नावडे जन धन माता पिता निर्वाणी गोविंद. मग असा प्रसंग यावा काही जीवनामध्ये. भगवान परमात्मा उभा राहतो वर, उभा राहतो म्हणजे प्रसंग नाही टाळीत वर. उभा राहतो म्हणजे प्रसंग टाळीत नाही, त्याच्याशी लढण्याची शक्ती आपल्याला देतो महाराज. प्रसंग येणार नाही तुम्ही भक्तीला लागले असं नाही, याचा अर्थ लय आम्ही भक्ती करतो आता प्रसंग टळतील नाही. प्रसंग टळतच नसते. काय परीक्षा पाहिली हो, काही संतांचं जीवनचरित्र जर पाहिलं ना, त्या नारायण महाराज जालवण खरंच ना, 14 दिवसात देवाला वेळ दिला. 14 दिवसामध्ये जर झाला, 14 का 15 दिवसात असं काहीतरी म्हणले, मला जर तू येऊन भेटला तर ठीक, नाही तर कड्यावरून डोंगरावरून जीव देऊन टाकीन म्हणे. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, नामस्मरण चालू सारखं. अन्न नाही पाणी नाही, सगळ्याचा त्याग केला. जंगलामध्ये जाऊन सारखं नामस्मरण चालू, सारखं नामस्मरण चालू, भगवंताचं नामस्मरण. आणि ते पण
महाराज अंतःकरणापासून बरं का, कंठी प्रेम दाते नेहमी निरल होते. मग जसं जसं भगवान परमात्म्याचं नामस्मरण वाढलं ना, अंतःकरण शुद्ध व्हायला लागलं. पण भगवंताचा साक्षात्कार कुठे? 14 दिवस झाले, पार दिवस मावळत आला, आता वेळ संपत आली, तरी भगवंताचं दर्शन नाही. काय करायचं आता? म्हणले आता काही या जन्मामध्ये शक्य होत नाही, शक्य भगवंताचं दर्शन होईल असं काही वाटत नाही म्हणले या जन्मात. आता हे जीवनच संपून टाकू आपण. महाराज गेले डोंगरावर आणि दिलं ना झोपून खाली. आता जीवन संपून टाकू, या जन्मात भेट होणार नाही म्हणले, पुढच्या जन्मातच आपली भेट. आता उडी टाकल्यानंतर एक पाय पुढं एक पाय इकडं, मग भगवंताने हात धरला. काय परीक्षा पाहिली होती, त्याच्यापैकी आपल्याला काही करावं लागलं का? संतांच्या काय काय परीक्षा पाहिल्या. आणि ज्या अर्थी जीवनामध्ये संकट येते ना, जीवनामध्ये प्रसंग येऊ राहिले ना, त्या अर्थी आपला मार्ग बरोबर आहे. कारण संतांचे लक्षण ना आपले लक्षण मिळते जुळते झाले ना, त्यांच्या जीवनात, संतांच्या जीवनात अडचणी आल्या. चोरीचा आळा आला जनाबाईंवर, आजही येतात. तसं घडत आहे महाराज. चोरीचा आळा आला, काय त्या जनाबाईची भक्ती, आणि कसं भगवंतानी आता एवढ्या भक्तावर कबीर महाराजांचं एक दिवस किती अवघड प्रसंग घडून आणणारा भगवान परमात्माशी, त्याच्यामधून बाहेर काढणारा. म्हणून ह्या भगवान परमात्म्याच्या वारीला आपण जायला पाहिजे. कारण त्याला जर एकदा शरण गेला ना, त्याचं भजन केलं, त्याची भक्ती केली ना, तर मग तो आपल्याला ते सुख देतो महाराज, साजूक सुख देतो. म्हणून ही कृपा असती बरं का. याचा जर एखाद्याला वीट येत असेल ना, याचा कंटाळ येत असेल, प्रपंच नको वाटत असेल, प्रपंच कडू वाटत असेल, आणि ते कडू लागल्याशिवाय तिकडं आवडत नाही मला. हे कडू वाटलं पाहिजे. जोपर्यंत गोड लागत आहे ना आपल्याला, तोपर्यंत समजायचं विष उतरलंच नाही. सापाचं विष चढल्याचे ते लक्ष नाही ना. साप चावल्यावर काय करतो आपण? मिरची खायला देते. ज्याला साप चावला ना त्याला मिरची खायला देते, आणि ती जर तिखट लागली तर मग समजायचं याला काय साप चढला नाही. आणि ती जर तिखट लागलीच नाही, त्याला जर गोड लागायला लागली मिरची, तर मग त्याचा अर्थ काय? लोभ सर्पडंकाला करू काय. अभंगच लिहून ठेवला महाराज. याचा अर्थ ते प्रपंचाचं भूत याच्या डोक्यावर बसलं, तो साप, प्रपंच रूपी साप, लोभ सर्पडंकाला करू काय, तो साप याला चावला याचा. मग आपण त्याच्यावरून परीक्षा करायची. आपल्याला जर हे चांगलं वाटत असेल ना, हे वाढवा वाटत असेल, 102 व्हावा, 2चे 4 हात व्हावा असं वाटत असेल, हे जोपर्यंत वाढवा असं मनामध्ये इच्छा होत असेल ना, प्रपंच चांगला जोपर्यंत वाटत असेल, वाढावे संतान गुरु व्हावे धनधान्य, हे जोपर्यंत वाटत असेल ना, हे गोड वाटत असेल, तोपर्यंत असं समजा आपल्याला हे विष उतरलं नाही अजून. आणि प्रपंचाचं विष जर उतरायचं असेल ना, मला समर्थ सद्गुरु जीवनात यावे लागतं. कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी, जळाची पळी तळवटू घे, माऊली सांगतात. आपल्याला कोण सोडी? अरे जो स्वतः सुटलेला आहे तो दुसऱ्याला सोडवी, असं कोणी कोणाला सोडवीत नसतं. जो स्वतः पलीकडे गेलेला आहे, ज्याला स्वतःला मोक्ष भेटलेला आहे. कैवल्य म्हणजे काय? कैवल्य म्हणजे मुक्ती, मोक्ष आहे, सायुज्य मुक्ती ज्याला भेटलेली, तोच दुसऱ्याला मुक्ती देईन. नाही तर मग असे लय घरोघरी गुरु म्हणले, आडकेची 3 भेटले महाराज म्हणले, आडकेची 3 जरी भेटले तरी घेऊ नका, लय गुरु म्हणले. पण जो भक्ताला सायुज्य मुक्तीपर्यंत पोचविल ना, तो खरे सद्गुरू आहे महाराज. आणि मग अशा संतांना शरण जायला पाहिजे. अशा समर्थ सद्गुरूच आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाऊ शकतात. म्हणून हे विष जर उतरायचं असेल ना, मग त्याची खूण सांगितली. जेव्हा मिरची तिखट लागन, जेव्हा लिंबाचा पाला कडू लागन, तेव्हा समजायचं हे विष आता याचं उतरलं. तसे हे प्रपंच जोपर्यंत आपल्याला कडू लागत नाही तोपर्यंत आपल्याला विष चढलेलं आहे महाराज, हे समजून घ्यायचं जास्तीने, आणि वेळीच सावध व्हायचं. मग ते विष जर उतरायचं असेल तर त्याला एकच पर्याय, गुरु गारुडी आला प्रमाण झाला आपल्या दिल्लीमध्ये. गुरु गारुडी आला धावून, बोध वैराग्याचे पाजले पाणी. कोणतं पाणी पाजलं? विष उतरायला. बोधाचं, वैराग्याचं पाणी. विवेकांजन घातले नयनी. कोणतं अंजन? कृष्णांजन एक वेळा संत सांगायचं आमचे. डोळा घालता आढळ, तिमिर दुःख गेले पिटले भ्रांतीचे पडळ. श्री गुरु निवृत्तीराय मार्ग दाविला सोजवळ.
बाप रखमादेव विठ्ठल दिनाचा दयाळ, हे विष जर उतरायचं असेल ना आपल्या जीवनात, अजून माऊली एक पर्याय सांगितला ज्ञानेश्वरीमध्ये, जय जय व शुद्धे उदार प्रसिद्धे अनवरत आनंद वर्षितिये, विषय वेळे मिठी मिठी दिदलिया नुठी ताठी, ते तुझी गुरु कृपा दृष्टी निर्विष होय. हे विषयांनी आपल्याला मिठी मारली ना महाराज. विषय अनेक प्रकारचे विषय महाराज, 6 विषय मुख्य सांगितले आणि हे अजून 5 विषय ते सांगितले ना, शब्द स्पर्श रूप रस गंध, 5 विषय सांगितले. एका एका विषयाने एक एक प्राणी नेला आणि आपल्या ठिकाणी ते 5 पण विषय, मग आपलं काय होत असं. मग ह्या विषयाने आपल्याला जी मिठी मारलेली, तिच्यातून जर बाजूला निघायचं असेल तर एकमेव पर्याय संतांनी सांगितला, विषय व्याळे मिठी दिलेली अनुठी ताठी, ते तुझी गुरु कृपा दृष्टी निर्विष होय. संतांची इतके सामर्थ्य असताना त्यांनी नुसतं नजरेने जरी आपल्याकडे पाहिलं ते विष उतरतं बघ. मग उतरलं का नाही उतरलं आपलं आपण चेक करून पाहिजे. खून सांगितले आता तुम्हाला, आणि संत आपल्याला जागा करतात, संत आपल्याला जागा करतात, पण आपण तोंडावर घेऊन झोपलो आता. ते आहे ना, बोल बोले आवड आत जागे आत निजेले, बाहेर जागे आत निजेले. आपलं तसंच आहे महाराज, बाहेर जागे आपण. व्यवहाराच्या ठिकाणी कोणाला व्यवहार कळत नाही, 1 रुपया इकडे तिकडे होत येत नाही आपण व्यवहारामध्ये. म्हणजे बाहेर आपण जागे, पण महाराज म्हणले आतमध्ये निजलेले. जागे बाहेर आत निजेले, कैसे घरात घरकुल केले, नेनो अंधार ना उजेडले गा. म्हणजे अंधार नाही उजाड नाही, आणि भ्रम तिथंच होतं बरं का. आधुर ज्ञान लय डेंजर. आता त्याच्या जीवनात पूर्ण ज्ञानाने पूर्ण अज्ञानाने ही स्थिती सगळ्यात भयानक. ऍक्सिडेंट कधी होत्या आता ड्रायव्हर मंडळी कधी ऍक्सिडेंट होत्या. हा, एक तर संध्याकाळची वेळ, आता दिवस मावळाच्या टायमाला दड उजाड नाही आणि दड रात्र नाही, तेव्हा लाईट चालती नाही, काहीच काम करीत नाही, तेव्हा ती सकाळची एक वेळ असते तशी. पूर्ण दिवस नाही गावाला आणि पूर्ण रात्र नाही. आता ही नेनो अंधार ना उजेडले का, म्हणजे इकडं पण ती स्थिती परमार्थामध्ये अधुर ज्ञान आहे ना, हे धोकाच देतं मला. आपलं अपघात व्हायची शक्यता आहे. म्हणून भाऊनी मी सांगत आहे का, शब्दज्ञान फसवतं माणसाला, आणि आपण लागलो शब्दज्ञान यांच्या पाठीमागं. हे आमच्यासारख्या सांगणाऱ्यांनी फार वासुदेव करून टाकलं. फार अवघड परिस्थिती झाली. पण जे शहाणे माणसं आहे ना, त्यांनी याचा विचार केला पाहिजे. संपादा आवडे मनाला लागला टकाळा पंढरीचा, जावे पंढरीचे आवडे मनाची, कधी एकादशी आषाढी. आता हा पर्व काळे आजचा सगळ्यात मोठा पर्व काळे वारकऱ्याच्या जीवनामधला. कधी एकादशी आषाढी आहे, वारकरी वर्षभर या सोहळ्याची वाट पाहतात. वर्षभराने हा सोहळा येतो आणि मग ते महिना आधी तयारी, दिंडीला जायची तयारी, महिना अगोदर हे सगळे कामाच्या तयारीला लागले. आवरायला पाहिजे, दिंडीपर्यंत आवरायला पाहिजे, गाडीची सर्व्हिसिंग झाल्या पाहिजे, सगळं फळ्या वेळ्या धुवून पुसून सगळं ओके झालं पाहिजे, कोणाला त्रास व्हायला नको. काय सेवा आहे महाराज, खरंच आम्ही दैवाचे दास. सेवा सुद्धा सगळ्यांच्या नशिबात नाही बरं का, सगळ्यांच्या नशिबात नाही सेवा. तुम्ही मंडळींनी एवढी सेवा केली महाराज, खरोखर समाधान वाटतं बरं का. सेवेमध्ये करून पहा एखाद दिवशी तुम्ही निस्वार्थ सेवा करायची, फक्त निस्वार्थ सेवा करायची. वारकरीची करा, मंदिरावर करा, एखाद्या धर्मशाळेमध्ये करा, कुठं सेवा करा. ते सेवेने इतकं अंतःकरण शुद्ध होतं ना, अंतःकरण शुद्धीचं साधनच सेवा आहे. सेवेने अंतःकरण पवित्र होतं, समाधान वाटतं मला ती सेवा. अपेक्षा नाही ना काहीच, आणि अपेक्षा सोडून जे कार्य करतो ना आपण, त्याच्यात समाधान भेटत असतं. म्हणून महाराजांची अशी स्थिती झाली, पंढरपूरला जावं वाटतं म्हणले. आता हे संपदा सोहळा याच्यामध्ये काही मन रमत नाही आता म्हणे. तर भगवंताशिवाय आणि का दुसरे मज नाही. आता नेमिले या चित्तापासून या पांडुरंग देव पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्नी पांडुरंग, अशी स्थिती झाली महाराजांची. कधी आता ही आषाढी एकादशी येईल आणि मी कधी भगवंताची भेटीसाठी जाईल, अशी आपल्या पण अंतःकरणाची भूमिका झाल्या पाहिजे. तुका म्हणे ऐसे आर्त ज्याची म्हणे, त्याची चक्रपाणी वाट पाहिजे. तसे सगळे अर्थ तर किती ना, आपल्या अंतःकरणाची भूमिका काय ना, त्याच्यावर हे सगळं डिपेंड आहे बरं का. आता लाखोनी समाज तिथं गेला, कुर्मदास कुठं होते आणि पांडुरंग परमात्मा कुठं होते.
लोळगाव. अहो लाखोनी सगळा पंढरपूरमध्ये समाजन पंढरपूरमध्ये कुठं लोळगावला. म्हणजे कशावर अवलंबून आहे सगळं? नुसती गर्दी तिथे गेली म्हणून झाली का वारी? नाही महाराज, अंतःकरणाची म्हणून तुका म्हणे ते बर्वे नीट काय वाळवंट, याचा अंतःकरणाचं वाळवंट करा म्हणजे याच्यातले सगळे विकार काढून टाका म्हणले भगवंत. चालत घरी येईन आपल्या. काही उगतच नाही त्याच्यात. हा विषय विकार उगत नाही काही त्याच्यामध्ये. म्हणजे संत चरण रज लागत असतं. वासनेचे बीज जळून जाय म्हणले. बीज जळलं तर पुढं काही होईल का? पण वरचं सगळं फाट्या बिट्या सगळ्या छाटून टाकल्या म्हणलं, जमिनीबरोबर लेवल करून टाकले. अरे पण मुळी राहिली ना खाली, बीज राहिला ना ते परत जोमाने फुटत अजून. म्हणून हे असं वरच्यावर करून चालत नाही महाराज. आणि ज्याचा भाव शुद्ध आहे ना त्याचा म्हणे ऐसी आर्त ज्याची म्हणे, ज्याच्या मनाची अशी स्थिती झाली ना त्याला हे संपदा सोहळा काही वैभव आवडत नाही महाराज. सारखा त्याला टाकला लागला, सारखी वाट पाहतो. एखादी जशी नवीनच एखाद्या सासूरवासनीचं लग्न व्हावा आणि नांदायला गेल्यावर तिला सारखं तिच्या डोक्यात राहतं, मी कधी जाईन ना आईला पहिन्याला, कधी जाईन ना आईला भेटन, कडकडून मिठी मारीन आईला. असं तिला जसं होतं ना दिवाळीच्या मुळा लेकी असावाल्या पाहताशी वाटली पाहता. पंढरीची. काय तसं महाराज म्हणले मी वाट पाहतो. पहिले आता दिवाळीलाच येणं व्हायचं ना वर्षातून एकदा. काय स्थिती राहत असेल, कधी दिवाळी येईल, मग कधी दिवाळी येईल, कधी मी माहेरला जाईन. त्या मुलीची आश मग ती सारखी वाट पाहते दिवाळीची. तसे महाराज सारखी वाट पाहते कधी एखाद्याशी येईल, भेटे कधी लागे आषाढी जेव्हा लागली लागली सेवा. सगळे. पाहे रात्रंदिवस वाट तुझी. कशामुळे होत पौर्णिमेचा चंद्रमा पौर्णिमेचं चंद्र चकोरा जीवन. चकोराला काय पैसे माझे हा. मन. काय भाव झाला महाराज तुकाराम महाराजांचा. आणि तो भाव होण्यासाठी बरं काही सगळा काढतो. तसा भाव तशी आपल्या अंतःकरणाची भूमिका व्हावी. आणि अशी अंतःकरणाची भूमिका जरी झाली ना, आता यांची पल्लवीन ते जावई आले होते, दोघं लेक जावई नवनाथ भाऊंचे. ते म्हणले सकाळी सकाळीच भाऊ मी दर्शन दिलं येऊन. रडायला लागले लगेच, दोन्ही डोळ्यामध्ये धारा चालल्या. काय भगवंत कुठे हो, कुठे सत्तू कुठे मोगारा आपण येणार तिकडे जातो, इकडे जाय तिकडे जाय इकडे जाय तिकडे जाय. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. काय शक्ती आहे परमार्थाची, काय नियोजन आहे भगवान परमात्म्याचं. काय लय फिरायला लावलं का आपल्याला, लय सोडून जा म्हणले ते कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, कधी गेले नाही तिकडं. अहो इथंच साक्षात्कार आहे. काही मंडळी असे का त्यांना घरी दर्शन होतं, घरी आज पण बरं का, आज पण सेवेची ताकद आहे बरं काही, नामस्मरणाची ताकद आहे. काय भोले बाबा दर्शन देतात कोणाला, कशाची शक्ती. अर्थ फक्त मनामध्ये तीव्र इच्छा बरं का. अर्थता म्हणजे काय, तीव्र इच्छा भगवंताच्या भेटीची किंवा सद्गुरूंच्या भेटीची तीव्र इच्छा जर अंतःकरणात निर्माण झाली ना तर जागेवर दर्शन आहे बरं का, जागेवर दर्शन. म्हणून सावता बाबा कुठे गेले नाही, मग भगवान परमात्मा आपल्याला भेटायला आपल्या घरी येतो. काय त्यांना म्हणलं या गुरुपौर्णिमेला, म्हणले काय माहिती जमत नाही जमत. अरे पण आपल्या पुढचं नियोजन असतं, सद्गुरूंनी अगोदरच दर्शन, अगोदरच दर्शन. काय करंट असतो, काय पावर आहे. अहो आपण अनुभवणार कधी या गोष्टी. वर्षानुवर्ष वाऱ्या चालू आहे आपल्या घरामध्ये, वर्षानुवर्ष परमार्थ चालू आहे. अरे याचा आणि त्याचा मेळ बसला पाहिजे. संतांनी जो परमार्थ केला ना, आपण जो करतो कशासाठी शास्त्र लिहून ठेवलं, काहीतरी थोडंफार तर जुळवलं पाहिजे. थोडेफार अनुभव संत चरण रज लागत असत, वासनेची बीज जोडणे जाय, मग राम नाम उपजे आवडी, सुख घडोघडी काय त्याचे ना. हा मग राम नामे उपजे आवडी, भगवंताच्या नामाविषयी भगवंताविषयी प्रेम अंतःकरणामध्ये निर्माण होतं. आणि मग हे त्याचे लक्षण आहे. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदय प्रगटे राम रूप. महाराज कंठ दाटून येतो त्याचा, त्याला अनावर होतात. उठा उठी अभिमान, जाय ऐसे स्थळ कोण, ते या पंढरीशी पाझर रोकडे. कोणती पंढरी? अरे ह्या पंढरपुरात आपल्याला हेच पंढरपूर महाराज तेच आहेच, वैकुंठ आहेच, त्याच्याविषयी शंकाच नाही. ऐसी चंद्र लागा ऐसे विमातीर, ऐसा विटेवरी देव कोठे. अरे पण ह्या पंढरपूर मधला देव कधी आपण पाहिला का? त्या पंढरपूरचे कितक्या वेळेस दर्शन झाले, किती वेळेस दर्शन झाले असते, किती दर्शन झाले पंढरपूर, किती वेळेस दर्शन झाले आपलं.
पण तुकाराम महाराजांनी सांगितलं मागील परिहार पुढे नाही शीन. झाली या दर्शन एक वेळा. अरे एकदा त्या भगवान परमात्म्याचं दर्शन झालं ना, त्याच्या जीवनातला शीनच गेला म्हणले काय. त्याच्या जीवनात दुःखच राहिलं नाही, कारणासहित त्याच्या जीवनातलं दुःख गेलं. कधी? एकदा दर्शन झाल्यावर. का बरं का संगती लागती का. आपण किती वेळा दर्शन केलं असं पांडुरंगाचं, आपल्या जीवनातलं गेलं का. याचा अर्थ भगवंताचं दर्शन वेगळं असावा. हे दर्शन असतं तर ते दर्शन झालं, त्यांची जी स्थिती झाली ती आपली व्हायला पाहिजे होती ना. ते तर म्हणत्या झाली या दर्शन एक वेळा मागील परिहार पुढे नाही शीन. परिहार म्हणजे हे प्रारब्ध, क्रियामान, संचित, हे जे सगळं आहे ना, हे ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो, आपल्या जीवनात सुख दुःख येतात, आपल्या जीवनामध्ये रोग येतात, आजार येतात, ज्याच्यामुळे येतात ना त्याला जे कारण आहे प्रारब्ध, संचित, क्रियामान, हे सगळं नष्ट होतं. म्हणजे कधी? झाली या दर्शन एक वेळा. मग आपलं तर शेकडो वेळेस दर्शन व्हायला असं, मग आपलं का जात नाही. हे दर्शन वेगळं आहे महाराज. उठा उठी अभिमान, जा यायचे स्थळ कोण, ते या पंढरी सगळे खळा रोकडे. ह्या पंढरपूरमध्ये मग ते आहे ना भजन आहे ना, ते देह ही पंढरी आत्मा पांडुरंग, काया ही पंढरी आत्मा पांडुरंग. महाराज खरी ही पंढरी आपल्याला कळायला पाहिजे बरं का. ही खरी ही अयोध्या कळायला पाहिजे. आणि ह्या अयोध्येतला इथला राम तैसा हृदयामध्ये मी रामू. माऊली सांगतात हा राम आत्माराम कळावा खरा हो. ज्या दिवशी त्याला आत्माराम कळन ना, त्या दिवशी त्याची अशी स्थिती होईल. बाहेरचा राम अर्थात ते पण सगुण साक्षात्कार, ते पण दर्शन आहेच भगवंताचं. मग तसे दर्शन तर रावणाला झालं, तसं दर्शन रावणाला झालं ना, तसं कंसाला झालं. मग त्यांची ही स्थिती झाली का? नाही ना. हे भक्ताला दर्शन देतो महाराज. ह्या प्रकारचं जे दर्शन आहे ना, ते आत्माराम आहे ना, त्याचं दर्शन जोपर्यंत होत नाही ना, तोपर्यंत त्याचा शीन जात नाही आयुष्यात. म्हणून नेत्री अश्रूंची या धारा, कोठे रोमांच शरीरा, ही लक्षणं सांगितले बरं का भगवंताच्या दर्शनाची. पहा, जर जुळलं तर जुळून जाईल. बरेच मंडळी म्हणायचे आमच्या बाजारच फुटत नाही. चालू ठेवायची सेवा, चालू ठेवायची. एक ना एक दिवस ती स्थिती झाल्याशिवाय महाराज राहणार नाही. कारण मार्ग चालू ठेवायचा. आता निघालं म्हणजे लगेच काय पंढरपूरला जाणार नाही. हळूहळू एक एक पाऊल करता 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 अंतःकरण शुद्ध होता 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 एक दिवस अनुभव येतच असतो. जेवायला बसल्यावर पहिल्या घासात पोट भरता का? नाही. मग जेवण करीतच राहावं लागतं, करीतच खातच एक एक घास कवर खायचं. पोट भरूस तर सोपा हिशोब आहे ना, कवर नामस्मरण करायचं. म्हणजे आता काही काहींची म्हणजे आता आपलंच सांगायची आहे, लोकांचं सांगून काय का असं वाटतं इतकी दिवस झाले बा आपण परमार्थ करतो आणि काही जीवनामध्ये सुख समाधान नाही. असं का बरं? हा, चित्त निर्मळ नाही झालं. आणि निर्मळ झालं नाही याचा अर्थ चिंतन नाही घडलं. आणि चिंतन जर घडलं तर ते निर्मळ होईनच, त्याच्याशिवाय राहणारच नाही. कारण ते अंतःकरण शुद्धीचं साधन आहे नामस्मरण. आहे नामस्मरण केलं का अंतःकरण शुद्धच होणार. शुद्ध अंतःकरण झालं का त्याचा अनुभवच आला पाहिजे. आपल्या दैवताचा अनुभव आला पाहिजे, आपल्या सद्गुरूंचा अनुभव आला पाहिजे. आणि येतो महाराज त्याचे लक्षण आहे. कंठी प्रेमदाते नाही, अंतःकरण शुद्ध झालं का त्याचं हे लक्षण आहे. गंगा यमुना वाहत. मग त्याच्यात प्रकारे परत 3 प्रकारे त्याच्यात सत्वगुणी, रजोगुणी, तमगुणी अवस्था असते. म्हणून ही अशी स्थिती झाल्याशिवाय भगवंताचं यथार्थ दर्शन होत नाही बरं का. म्हणून हे भगवंताचं वास्तव दर्शन आहे बरं. भगवंताचं खरं दर्शन जर काही असेल ना, ते आतमधल्या भगवान परमात्म्याचं साठविला हरी जी ही हृदय मंदिर, इथं भगवान परमात्मा साठवायचा आहे. त्याची सरली जर झाला सफल व्यापार. हरी आला हाता मग कैशी भय चिंता. तुका म्हणे हरी काही उरोनी ती काही अंतःकरणामध्ये तर ठेवत नाही महाराज. सगळं अंतःकरण आपलं शुद्ध करतो. पण आपण तोपर्यंत चालल्या पाहिजे त्या वाटेवर. जोपर्यंत आपलं पोट भरत नाही ना, तोपर्यंत जेवण केलं पाहिजे. मध्येच उठून गेला मग उपाशीच आपल्याला राहावं लागेल. म्हणून संत आपल्याला सावध करतात, उठा जागेवारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. शरीर दिलंय महाराज भगवंताने आपल्याला, याला सांभाळायचंय. कशासाठी सांभाळायचं? शरीर कशासाठी सांभाळायचं? प्रपंच करायचं नाही महाराज. अर्थात त्याच्याकडून हे पण करून घ्यायचंय,
प्रपंच पण करून घ्यायचा आहे, कारण याची गरज आहे आपल्याला. पण खरं शरीर जर आपल्याला दिलं असेल ना तर भगवंताच्या प्राप्तीसाठी. आता ह्या बोलायच्या गोष्टी का फक्त का आता दुसरीकडे कोणताच धंदा चालत नाही बा, कारण एवढा इन्कम कोणत्याच धंद्यात नाही सध्या. एवढा झटपट अर्जंट गुण कोणत्याच धंद्यामध्ये आता नाही. सगळेच धंदे आता हे नवीन नवीन टेक्नॉलॉजी निघाल्या, तर आता AI टेक्नॉलॉजी आली, हे माणसाचं कामच नाही राहिलं ना. मग सगळ्या कंपन्या ओस पडायला लागल्या, तर माणसं घरी बसायला लागले, काही उत्पन्नाचे साधनच नाही राहिले ना. कोणता धंदा करायला जा, नुकसानच होऊ राहिलं. मग सध्या हा एक धंदा बरा चालू आहे, म्हणून करायचं की म्हणून करायचं. हा उद्धाराचा मार्ग आहे, मोक्षाचा मार्ग आहे. संत सांगत आहेत आपल्याला, संत चरणी भावधारा क्षणोक्षणा नामस्मरण, मुक्ती संयोजता वारा हिची करा बापांनो. आपल्याला काय करा रे बापांनो साधनारीचे, जनी करण्याचे करू नका, जेणे नोहे जन्म यमाची यातना, आईशी या साधना करा काही. आणि हे त्याचं साधन आहे बरं काही, नामस्मरण. आपल्या सद्गुरूंनी जे नामस्मरण सांगितले त्यांनी जन्म मृत्यूचं खंड होतो महाराज, जन्म मृत्यू थांबतो. याच्या सगळ्याच्या दुःखाच्या पलीकडे आपल्याला जाता येत. म्हणून संत आपल्याला सारखं जागं करतात महाराज. संत चरणी भावधारा वेळोवेळी जागं करतात, पण आपल्याला विषय कळत नाही. म्हणून तुम्ही सगळे भाग्यवान, तुम्हाला विषय कळाला. कारण सगळं भेटन जगात, पण ऐकणारे भेटत, सांगणारे भरपूर झाले. आता सांगणाऱ्यांचा लय सुळसुळाट झाला, आणि खरं तिथंच गडबड झाली. गडबड खरी तिथंच झाली. आपला मार्ग विषय झाला होता का सांगणाऱ्यांना पहिले आता शिकवणं गरजेचं आहे. कारण उठसूट कोणी पण इथं बोलायचं म्हणजे नुसतं बोलण्याचा परमार्थ नाही मला, बोलायचीच कडी बोलाचाच भात. आता इथं लय भारी खिचडी केली म्हणली, इथून तासभर वर्णन करून सांगितलं लय भारी. ते काही शेंगदाण्याचं ते भात वगैरेचा लाडू काय काय आणेल असं ना आता, आणि मग तासभर इथूनच सांगायचं आणि द्यायचं वाटी लावून. जमन का खेळ? नाही जमणार. हे आपल्याला करूनच पाहावं लागेल, करूनच पाहावं लागेल शास्त्राचा अभ्यास. आणि ज्याला कळतं ना, ज्याला कळतं त्याच्या सारख्याकडं आपल्याने जायला पाहिजे. आदा हाकीम जान छत्रे मी असे लय डॉक्टर झाले, लय डॉक्टर झाले. म्हणून आपल्याला गुण जर यायचा असेल ना तर योग्य ठिकाणी आपण गेल्या पाहिजे. आणि नसलं जरी कळत योग्य ठिकाण, तर निदान कोणत्या तरी भगवंताला, कोणत्या तरी देवाला शरण जावं. गोंदवलेकर महाराज म्हणले, जर काहीच नसन, आता एवढ्या कलियुगामध्ये साधू कसा ओळखायचा, संत कसे ओळखायचे? मग म्हणले हनुमंतरायाची सेवा करा. प्रत्येक गावात हनुमंतरायाचं मंदिर आहे, त्यालाच गुरु मानायचं आणि त्याचीच सेवा करायची. तोच भगवान परमात्मा हनुमंतराय आपल्याला वाट दाखवेल ना. म्हणून हे संतांनी आपल्याला जागा करायचा प्रयत्न मला. संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीचे आवडे मनासी, कधी एकादशी आषाढी आहे तुका म्हणे असे अर्थ ज्याची म्हणे. मग त्याची देव वाट पाहतो बरं का, त्याची देव वाट पाहतो. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी होता वेळ, मागील पुढे नाही शीन झाली या दर्शने, पंढरीची जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा दुसरं कोण हे सोयरेदारे कामाचे नाही बरं का. जोपर्यंत जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे, नामदेव महाराजांनी सगळी लिस्टच सांगितली. मग पहा, वेळीत जर आपण सावध झालो तर मग अजून काही वेळ गेलेली नाही. कारण 1 तास उरला खटवांग करायची, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. पण एका जनार्दनी ते काय न घ्यावा संशय, ते चरण आहे ना त्याचं शेवटचं, करा रे बापांना साधनारीचे. एका जनार्दनी न घ्यावा निश्चयशी होय हरिरूप. जर आपण संशय नाही घेतला ना महाराज, संतांच्या सांगण्यावर विश्वास जर ठेवला ना, शास्त्रावर जर विश्वास ठेवला ना, तर मग निश्चयाची होय हरी. बारे भगवंताचं स्वरूप तुम्हाला प्राप्त होत. सापडाला हरी तयाला साधनी एका जनार्दनी हरी बोला. कुठं सापडणारे भगवान परमात्मा? तयापाशी पांडवा मी हरपलो घेऊ सावा, तेथे नाम घोष बरवा करती माणसं. काय भगवंतानी सोपं वर्म सांगितलं आपल्याला. मुख्य वर्माचे हे वर्म येणे साधे सकळ धर्म, एका जनार्दनी नाम वासुदेवावर करू वासुदेव स्मरण. काय होईल त्याने? तुटेरे बंधन खंडेर कर्माचे वदन. वासुदेव जपताची इतकं सोपं साधन संतांनी आपल्याला सांगितलं, आपण करत नाही महाराज. आपण म्हणजे आपण सगळे इथं करणारे महाराज, त्याच्याशिवाय हा आनंद होत नाही. पण राहिले असतील थोडेफार तर त्यांनी विचार करावा बरं का. कारण
हे एवढं कळकळीने तळमळीने संत आपल्याला सांगत आहेत बरं का. घर घालून सत्यनारायण भाऊ कायम सांगत आहेत, हा घर घालून सत्यनारायण आहे संतांचं. घरातून पदरचं महाराज म्हणले ताट्या घेऊन जा जेव्हा ते सोन्याचे ताट्या होते, चांदीचे ताट्या होते, साखर किलो साखर, शेर 2 शेर साखर द्यायची, घेऊन जा म्हणले. पण भागवत ऐकायला या. का बरं? काय त्या भागवतामध्ये? अरे ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, काय ती आरती महाराज. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेदी मन पूर्ण, अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण, त्रिताप जाती चिरय शांती, नाथ हे वदती कृष्णपदी ठेवू माथा, आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. का बरं भागवतात? अरे तुमचे त्रिताप आहे, त्रिविध तापाची देखील चरण वैष्णवाचे हे 3 तापाने आपल्याला त्रास होतो. आदिदैविक आणि आध्यात्मिक 3 ताप आहे प्रत्येकाच्या जीवनात आपल्याला त्रास होतो त्याने. आणि सगळं हे भागवत तुम्ही वाचा म्हणले, ऐका, तिने हे सगळे त्रिविध ताप जातील म्हणले तुमचे. आणि खचित टळे जन्म मरण. महाराज जन्म मरण जर टाळायचं, जन्माला जर आलं नाही तर दुःख होणार नाही ना. काय कारण आहे दुःखाचं? जन्माचे मूळ पाहिले शोधून, दुःखाची कारण जन्म घ्यावा. आपल्याला जे दुःख होतं ना, हा दुःखाचं, सगळ्या दुःखाचं कारण आहे जन्म. जन्म आला का परत मृत्यू, परत जन्म, परत मृत्यू, हे सारखं चालू राहतं. आणि जन्म कशामुळे होतो? वासनेमुळे. काय प्रमाण सांगितलं तुम्ही? जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखाचं जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासना शिल्लक राहिली की जन्म, वासना शिल्लक राहिली की जन्म. आणि वासना जळायची असली तर आपलं प्रमाण झालं संत चरणाराज लागत असं. सगळ्या वासना जोपर्यंत जळत नाही तोपर्यंत जन्म मरण टळत नाही महाराज. आणि जन्म मरण टळलं तो त्या भगवंताच्या स्वरूपाला निश्चयसी होय हरे रूप, ते स्वरूप भगवंताचं प्राप्त होतं. आणि मग त्याच्या जीवनामध्ये काही दुःख राहत नाही. दुःखाचं कारणाचे स्वस्वरूपाचं अज्ञान शास्त्र सांगत. आणि आपल्याला जर ते ज्ञान करून घ्यायचं असेल, ते समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल, ते सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर ह्याच मार्गाने जावं लागेल. कारण अण्णा नेहमी सांगत आहेत, पहा झाला आपला टाइम संपला. समाधानाची व्याख्या सांगितली शास्त्राने, एका शब्दात तेवढी पाहू आपण आणि सेवा आटोपती घेऊ. आपण जे सुख शोधितो ना, समाधान, आनंद माना, वेगवेगळे शब्द आहे त्याला, पण प्रयत्न सगळ्यांचा एकच आहे. ते सुख मिळवण्याचं, समाधान मिळवण्याचा प्रयत्न आहे. आणि शास्त्राने त्या सुखाची व्याख्या काय केली माहिती आहे का? समाधानाची व्याख्या शास्त्राने काय केली? ओवी सांगता येईल का कोणाला ज्ञानेश्वरीमध्ये? कधी सुख होतं जीवाला? हा, ते गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन. बरेच प्रमाणे त्याला गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आती जैसे. सद्गुरूंना जर शरण गेलं ना, गुरु ते ज्ञान, सद्गुरूंजवळ काय ज्ञान आहे? कोणतं ज्ञान आहे? हे आत्मस्वरूपाला ओळख करून देण्याचं ज्ञान आहे बरं का. बाकीचे नाही, भौतिकलय ज्ञान आहे जगामध्ये, पण ज्ञान कोणतं? की जे आपल्याला आपली ओळख करून देईन, स्वरूपाची ओळख करून देईन, हे ज्ञान ते सद्गुरूंकडे असतं. मग गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन. ते ज्ञान झाल्यानंतर आत्मातल्या भगवान परमात्म्याचं दर्शन होतं, ते खरं ज्ञान आहे. आणि ते ज्ञान झाल्यानंतर काय होतं? ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आती जैसे. ते इथलं जेव्हा दर्शन होईल ना, तेव्हा खरं समाधान भेटतं. त्याला अजून एक ओवी माऊलींनी सांगितले, किंबहुना सोय जीव आत्मयासील आहे, तेच जे होय त्या नाम सुख. म्हणजे हा जीव आणि शिव याचं मिलन जेव्हा होईल ना, तो जीवची परी तुके मयशसी, हे असो त्याची जायवरी झळके, ह्या पद्म करू माथा पारुके, तो जीवची परी तुके मयशसी. म्हणजे ह्या आपण म्हणतो ना, काल्याच्या कीर्तनात ऐकतो आपण जीवन शिवाचा काला. आता हे जवळ आपण बोलायचं सांगायचं ना ऐकायचं असं चालू तोपर्यंत त्याचा मेळ लागणार नाही. हे जेव्हा आपण आपल्या जीवनात त्याचा अनुभव घेऊ तेव्हा संगती लागण याची. त्या जीवाचा आणि शिवाचा जेव्हा काला होतो ना, ती प्रक्रिया होताना म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अण्णा काय व्याख्या सांगत येते का? त्या स्वरूपाला जाणून घ्यायच्या वेळेस, आत्मस्वरूपाला जाणून घ्यायच्या वेळेस मनाची जी स्थिती होती तिला समाधान म्हणले. म्हणजे जीव आणि शिव जेव्हा एकत्र होतील ना दोघं, तेव्हा समाधान होतं बरं का.
आणि तेच खरं समाधान आहे. आणि समाधान हेच भगवंताचं दर्शन आहे भाऊ सांगत. भगवंताचं खरं दर्शन असताना तर अखंड तो जर एखादा जर समाधानामध्ये राहत असेल ना, घरी काही नाही, खायला नाही घरी, पण त्याचं समाधान भंगत नाही, मग त्याला खरं देवाचं दर्शन झालं म्हणायचं. आणि आपल्याला त्याच मार्गाने जायचे. आपल्याला पण ज्या दिवशी अखंड समाधान आपल्या जीवनात राहील त्या दिवशी खरं आपल्याला देवाचं दर्शन झालं असं समजायचं. म्हणून संपदा 16 नावडे मनाला, लागला चकळा पंढरीचा, जावे पंढरीचे आवडे मनाची, कधी एकादशी आषाढी हे, तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी, त्याची चक्रपाणी वाट पाहे. महाराज एक तर तो वाट पाहतो, माझा भक्त कधी माझ्याकडे सारखं ते वाट पाहे बाहे निडळी ठेवून हात. पंढरीच्या वाटे पुढं काय, वाट पाहे बाई निडळी ठेवून हात. पंढरीच्या वाटेला पंढरी नाही, काही आता देखील मनात भोपळी काय, वाट पाहे बाहे निडळी ठेवून हात. पंढरीचे वाटे दृष्टी लागली चित्त, काही येता देखील माझा माय बाप. भगवंताला पण भगवंताची भेटीची ओढ आहे आणि भक्ताला पण भगवंताची भेटीची ओढ आहे. महाराज तो पण वाट पाहतो, कारण त्याला अशी गिऱ्हाईक नाहीच ना ज्यांच्या अंतकरणात प्रेम आहे. देव भावाचा भुकेला आहे आणि नेमका तोच दुष्काळ आहे. मग भगवंत पण अशा भक्ताची वाट पाहतो. महाराज नाही जर भक्त गेला तर भक्ताला भेटायला घरी येतो भगवान परमात्मा. कुर्मदासांचं आपल्याला उदाहरण माहिती आहे. म्हणून अशी अर्थता आपल्या मनात पण निर्माण व्हावी का भगवंत आपल्या भेटीला यावा. म्हणून यांचा चांगला प्रयत्न आहे, उद्देश चांगला. दुपारीच कोण भेटलं होतं काय माहिती, हा तुमचे बंधू भेटले होते लहाने. ते म्हणे गणूभाऊ कसं काय एवढे अचानक बाजूला आले म्हणे एवढं, कारण हा पाश आहे ना, गेले आशा पाश निवरून भक्ताईचे जाणं जे गेले आशा पाश. हा पाश आहे बरं का, हे व्यसन म्हणजे हा पाश आहे. हे भाषे हे आपल्याला अडकून ठेवतात मार, आणि याच्यातून बाहेर निघणं म्हणजे फार अवघड काम आहे. म्हणलं त्यांच्या घराचं वातावरणच पवित्र आहे, त्याची ही शक्ती आहे. कारण माऊलींची महाराज इथं उपासना चालली, त्याची शक्ती बरं काही. सद्गुरूंच्या सेवेचं फळ असतं तर किती जरी घरामध्ये दुराचारी व्यक्ती असला ना तर त्याला सरळ करण्याचे एकमेव साधन हे महाराज. घरामध्ये जर उपासना, माता माऊल्यांचा फार भाव श्रेष्ठ असतो, त्यांचं चिंतन खूप असतं आणि आईचं अंतकरण असल्यामुळं अगोदरच ते शुद्ध असतं आणि त्याच्यात नामस्मरण, ते अजून महाराज पवित्र जीवन होतं सगळं. आणि त्या लहरी तयार होतात नामस्मरणाने, त्याचा परिणाम होतो या वातावरणावर हळूहळू. आणि म्हणून घरामध्ये बदल होत असतो. म्हणून त्यांना हे चांगली बुद्धी सुचली, सत्संग करावा. त्यानिमित्ताने अन्नदान पण होतं. आता एवढे संत मंडळी आले म्हणजे आई तर आता तिकडून तर पुण्य घेऊन आलेच होते ते, परत या अन्नदानाच्या निमित्ताने त्यांना अजून पुण्य. त्या निमित्ताने ज्यांच्यापर्यंत विषय गेला नाही त्यांच्यापर्यंत विषय पोचावी ही पण तळमळ आहे. पहा बरं का, आमच्या संदीप भवनला आले ते, धन्यवाद त्यांना, पण त्यांची लय तळमळ आहे बरं का. परमात्मा प्रत्येक जणाचं देख मनुष्य जात सकळ स्वभावताची भजनशील झाले असे केवळ माझे ठाई. प्रत्येक मनुष्याला परमार्थ करावा वाटतं, मला धर्म कार्य करावं लागत वाटतं, प्रत्येकाला दान करावं, अन्नदान करावं, सगळं करावं वाटतं, पण दिशा सांगणारा पाहिजे. मला फार तळमळ आहे त्यांची. पण ते बऱ्याच त्यांचं मला कायम सांगत राहते बरं का, कारण आपल्याला जे भेटलं ना ते दुसऱ्याला भेटावं असं वाटतं. म्हणून ते काय म्हणतं, तुम्ही ना थोडं व्यायाम करीत जा. आता गरजेचं आहे ते, कारण सगळे दुखणे त्याच्यापासून नसते. शरीर जर चांगलं नसेल परमार्थ तरी कसा घडणार आहे. आता ज्याचं शरीर चांगलं आहे तोच पायी वारीला जाईल ना, हे चांगलं असलं तर परमार्थ होईल ना. आणि सारखं काही दुखत असलं चिंताला मन लागन का, मग बसलो चिंता आणि काहीतरी आजारी लागन का मन, परमार्थ सुद्धा गरज नाही. महाराज हे पोरं आहे आता कारण एवढे काम करते, आपल्यासारखं होईल का असं. सारखं महाराज यांनी उठल्यापासून झोपच किती आहे, 3 तास झोप, 10 दिवस 3च तास झोप, आणि उठली का सारखी सेवा आहे. उठली वाढणार, पत्रवाळ्या उचलणार, काय केलं नसन त्यांनी. तरुण वयातच शक्य नाही, मात्र झाल्यावर त्याला चालणंच होत नाही, सेवा काय करणार आहे. शरीर पाहिजे ना चांगलं, म्हणून त्यांचे सारखे तर महाराज तुम्ही ना काहीतरी करा, व्यायाम करा, हे करा ते करा, उठत जा लवकर सगळं, पण नाही होत काही कारणास्तव. त्यांची तळमळ आहे काय, त्यांनी स्वतः त्या गोष्टी अनुभवल्या. त्यांनी स्वतः दररोज 5 वाजता उठून व्यायाम करायचं, शरीर तयार केलं, सुदृढ शरीर तयार केलं. पण शरीर तयार केलं नाही याचा विनियोग फक्त तेवढाच नाही, प्रपंच पण त्याचा फायदा होणार तिकडं पण,
पण सगळ्यात महत्त्वाचं जर शरीराकडून आपल्याला काम घ्यायचं असेल ना, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, हे धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झाले. म्हणून हे शरीर ज्या कामाला दिलं ना ते काम करून घेणं फार महत्त्वाचं आहे. बैल उसने आणले, अण्णा काय दृष्टांत सांगत राहिले. एक दिवस बैल द्या म्हणले, आमचे घरचं काम आहे, कसं हाकू आपण, किंवा ट्रॅक्टर, आता ट्रॅक्टर आले, एक दिवस द्या म्हणले, आमचं नांगरायचं आहे. आणि एका दिवसात जर उरकायचं नसला अंदाज तर काय करतो आपण, दिवस रात्री एक करतो का नाही भाऊ उद्या ट्रॅक्टर देऊन टाकायचं यांचा, मग काय असेल फळशा पाडून घ्या आजच, कसं वापरून घेतो मग आपण. मग तेव्हा ट्रॅक्टरची काळजी करतो का नाही भाऊ, आता 15 RPM वर गेलं नाही पाहिजे मशीन, दाबूनच घेतो ना. तसं महाराज हे शरीर आपल्याला भगवंताने दिलं, त्याच्याकडून जे कार्य करून घ्यायचं ते करूनच घ्यायचं महाराज, कारण हे लई नादी लागेल आपल्याला. म्हणून यांना अशी इच्छा झाली का आपण सत्संग करावा. मनामध्ये फार तळमळ ह्या मंडळींची, यांनी ते सुख अनुभवलं. आता गेल्या 2 वर्षापासून हे पायीवारीला येते ही मंडळी, आणि तिथला आनंद काय सांगायचं, ते प्रमाण आनंद तिथी, आनंद तिथीचा मुखी अशी वाचा, अशी वाचा, बहिरे ऐकती कानी रे. काय सांगायचं आता, मुकम करोती वाचालम, ते आहे ना श्लोकच आहे, पंगोलंगयंते गिरीम. काय होणार नाही भगवंताच्या कृपेने, काय होणार नाही महाराज. असा तो तिथला वृद्ध होती तरणे रे म्हणले, म्हातारे माणसं होतं, पाहतो ना आपण किती आनंद घेतात महाराज. म्हणून हे 2 वर्षापासून वारी करतायत, आणि त्या मानाने बराच लवकर निर्णय घेतला बरं का त्यांनी इकडे यायचा. खरं परमार्थाची मजाच तरुण वयामध्ये. आता जर आपण म्हातारे पाहतो, मग नाही चालवत, मग काही गाड्यामध्ये बसते काही, पण आनंद आहे का तू, आनंद आहे का तू, तरुण वयात आनंद येतो. लग्न कधी करायचं, व्यवहारात किती सावध आहे आपण, प्रपंचात किती सावध आहे, टाइम पुढे गेला बरं का भरपूर, व्यवहारात लई सावध आहे आपण. तरुणपणीच लग्न का बरं होऊन द्यायचं म्हातारा, 50 वर्ष 55, आता 50-55 वाले करतात तो भाग वेगळा आहे, पण जिजावणीत मजा आहे का. परमार्थ सुद्धा तसंच आहे, जे तरुणपणामध्ये परमार्थाला मजा आहे ना ती नाही मारत म्हातारपणामध्ये. म्हणून जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावा तव तू आपले सुहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. असं जर नाही केलं ना महाराज, मग काळाची एवढी पडेल जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप, तेव्हा कुणी सोडवित नसतं. म्हणून संत आपल्याला वेळोवेळी जागा करतात. सुंदर असं यांनी सत्संगाचं नियोजन केलं, अन्नदान केलं, म्हणून त्यांना पण मनापासून धन्यवाद. तुम्ही सगळे आले. आता यासारखी परिस्थिती नसताना बरेच मंडळी आता याच्यात थोडी आजारी यायची, तरी पण आले वेळात वेळ काढून, म्हणून सगळ्यांना धन्यवाद. त्यांनी पण प्रसादाचं नियोजन केलं, त्यांना पण धन्यवाद. ते मामा आले, खरवे आले, आता हे पोरं आले, यांची काय सेवा तुम्ही एकदा पाहायला पाहिजे. यांची सेवा हे चांगल्याला लाजवेल अशी सेवा या मंडळींनी केली. म्हणून यांच्याकडून धर्मकार्य घडावं कायम असंच, या परिवाराकडून पण धर्मकार्य घडावं, आणि यांच्या घराचं मंदिर व्हावं. हेच भगवंताची चरणी, सद्गुरूंची चरणी, महाराजांची चरणी आपण प्रार्थना करू. काय करायचंय महाराज, परमार्थ करून वेगळा. आपलं घर जरी सरळ राहिलं ना, सोयीचं राहिलं ना, लय झालं. आणि सुरुवातीतूनच करायला पाहिजे, सुरुवात घरातूनच करायला पाहिजे. आपलं घर जरी व्यवस्थित राहिलं ना, लय झालं. लई गाबाळे महाराज, आपल्याला फार आवश्यकता आहे अजून, फार अंतकरण शुद्धीची, मनापासून नामस्मरण करण्याची गरज आहे. कारण 10-20 वर्ष आपण हे आपल्या ताब्यात आहे फक्त. हे जे असेल ना 10-20 वर्षाचं काळ फक्त, किती दिवस या ते गेलं का सगळं जिथं तिथं राहणार. म्हणून त्यांच्याकडून धर्मकार्य घडावं, असंच संतांची सेवा घडू, सद्गुरूंची सेवा घडू. भगवान परमात्म्याची वारी चुकोने दी हरी, काय मग येतो, हीच व्हावी माझी आस पंढरीचा, हीच व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी वारी चुकोने दी हरी. संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा चंद्रभागी स्नान. आता काय चंद्रभागेच्या स्नानाचं महत्व आहे आपण पाहिलं ना, म्हणून विचारलं होतं त्यांना, म्हणलं चंद्रभागेला पाणी होतं का? पाणी होतं महाराज, ते चंद्रभागेत होतं. आणि ह्या चंद्रभागा पण भीमा आणि चंद्रभागा ह्या पण वाहत होत्या महाराज. म्हणून फार सुंदर असा सोहळा झाला, तुम्ही सगळ्यांनी तो अनुभवला, आणि आपण याचे सगळे साक्षीदार झालो. अजून एक मंडळी जोडावा अशी यांची इच्छा आहे, चाललाय प्रयत्न आहे. त्यांच्या प्रयत्नाला भगवान परमात्मा यश देवा, असं आपण सद्गुरूंची चरणी प्रार्थना करू.
आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. कुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली